नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये. वनरक्षक भरती 2026 साठी एक महत्त्वाचा असा अपडेट आलेला आहे. पदं जी आहेत ती 10,000 वरून फक्त 966 पदं आहेत. आता हे कसं झालं, काय झालं? मागच्या 1 वर्षभरापासून वनरक्षक भरती येणार 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 आणि शेवटी 3 आकडी पदं पाहून माझीही थोडीशी निराशा झालेली आहे. ऑफकोर्स तुमचीही निराशा झालेली असणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे पत्रक आलेलं आहे हे किती ऑथेंटिक आहे, यामध्ये किती सत्यता आहे, हे नेमकं कधीचं आहे, याच्यावरती प्रशासकीय असं काहीही नमूद नाही आहे ज्या आधारे मी 100% सांगू शकेल की हां हे जे आहे तर हे परिपूर्ण सत्य असं आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे आणि मी थोडंसं या पत्रकावरती डाऊट का घेतो ते देखील तुम्हाला सांगणार आहे आणि जाहिरात कधी येऊ शकते, या पत्रकात काय आहे ते सगळं काय मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपली सरळ सेवा. ठीक आहे, चालेल, याची काय आवश्यकता नाही सध्या. बघा, आता हे एक पत्र आहे. ठीक आहे. आता हे जर पत्र तुम्ही पाहिलं ना तर इथे कुठेही असं शासकीय जे आहे तर ती इन्फॉर्मेशन नाही आहे. जे मंत्री वगैरे असतात तर त्यांचं समजा काही अधिवेशनामध्ये सवाल जवाब झाला असेल तर त्यांचे जे स्वीय सहाय्य किंवा पी असतात तर त्यांच्याकडून ही आलेली माहिती अशा स्वरूपातली माहिती असते. ही एक पहिली गोष्ट की ज्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवणं मला तेवढं लॉजिकल वाटत नाही. दुसरी गोष्ट, हा जो फॉन्ट आहे ना तर हा फॉन्ट प्रशासकीय सेवेतला नाही आहे. ठीक आहे. प्रशासनाचे जेही कागदपत्र असतात ना तर ते कृतीदेव 55 मध्ये असतात. आता तुम्ही खोटं म्हणा, मनाचं सांगतो म्हणा किंवा अभ्यास म्हणा किंवा काही म्हणा, पण कागदपत्र पाहिल्यानंतर ना थोडंसं का होईना पण ज्यांचा अभ्यास आहे तर त्यांना बरोबर कळतं. हा जो फॉन्ट आहे ना तर हा पुस्तकांचा फॉन्ट. तुम्ही जर शासकीय पत्र जर पाहिले असेल ना तर त्यामध्ये असा फॉन्ट नसतो. ही एक दुसरी गोष्ट आहे की ज्यामुळे मला असं वाटतं की ही माहिती जी आहे ना तर ती थोडीशी ऑथेंटिक तेवढा प्रामाणिकपणे मला सांगायला थोडंसं होत नाही. पण ही माहिती जी आहे तर ती आलेली आहे, टेलिग्रामवर फिरत आहे, म्हणून तुम्हाला एक अतिरिक्त माहिती असावी म्हणून मी यावरती थोडंसं बोलत आहे. राज्यातील वनरक्षक व वनसेवकाची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत आता हे 21/7/2025 आहे, 7व्या महिन्याचं, आणि हे आता बाहेर आलं आणि त्यावरती आता व्हिडिओ बनवणं मला थोडंसं सेन्सिबल वाटत नाहीये. पण तरीही शंकर जगताप चिंचवड सन्माननीय वनमंत्री यांनी हे जे शंकरराव जगताप आहे यांनी वनमंत्र्याला हा प्रश्न विचारलेला होता. राज्यातील जागतिक वन दिनानिमित्त, वन दिन कधी असतो मला तेवढं सांगा. वन दिन आपला जो आहे जून महिन्यात असतो, किती तारखेला असतो, हा प्रश्न जो आहे तर तुम्हाला येऊ शकतो वनरक्षक भरतीमध्ये. खाली कमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे, कमेंटमध्येच उत्तर लिहा. वन दिनाच्या निमित्त विभागाच्या पदक प्रदान सोहळ्यामध्ये कार्यक्रमात वनमंत्री यांनी कामाचा आढावा घेऊन रिक्त पदे भरण्याबाबतची घोषणा 21 मार्च 2025 रोजी त्यानुसार केली होती. हे खरे आहे का? आता वन दिन जो आहे तर तो 5 जूनला असतो. ठीक आहे, 5 जून 2025 आणि हे आलेलं आहे मार्चला. तर याच्यामध्ये देखील तफावत आहे. ठीक आहे, म्हणजे घोषणा करायच्या अगोदरचं पत्र आलेलं आहे का 2024ची ती घोषणा आहे? कारण जवळपास 15-20 ठिकाणी जे आहे तर वनमंत्र्यांनी चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी वनरक्षक भरती करणार, 10,000 भरणार, फॉरेस्ट रेंजर असं अमकं ढमकं ते बऱ्याच वेळ सांगितलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये काही कारवाई झाली नाही. मध्यंतरी आता एक 15 दिवसापूर्वी जे पत्रक आलेलं आहे त्यांच्यावर सांगितलेलं आहे की सगळ्या जिल्ह्यावार आणि विभागावार, प्रादेशिक विभागावार जे जे काही रिक्त पदं असेल त्याचा आढावा मागितलेला आहे. आकृतीबंध तयार करायचं असेल ना तर त्या अगोदर जी पदं भरलेली आहे तर त्याचा आढावा घेतला जातो. म्हणजेच एकूण मंजूर पदं किती आहेत आणि रिक्त किती आहे याचा देखील एक पडताळा शासनाला होतो आणि नंतरच मग एखादी समिती गठीत होऊन नंतर मग फायनल आकडा जो आहे तर तो त्याच्यावरती काम करायला सुरुवात होत असते. ठीक आहे, तर त्यानुसार असल्यास सदर रिक्त पदामुळे मनुष्यबळावरी वन संवर्धन वन कायद्याची अंमलबजावणी जी आहे ते करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. तर त्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहे. असल्यास वन खात्यातील रिक्त पदाच्या भरतीच्या अनुषंगाने नोकर भरतीची तयारी सुरू केली होती, हेही खरं आहे का? नोकर भरतीची तयारी सुरू केली का, हेही खरं आहे का? कोणालाही विचारलं, कोणत्याही वन विभागाच्या खात्याच्या माणसाला विचारलं, भाऊ याची तयारी चालू आहे का? होच म्हणणार ते, नाही कोणीच म्हणणार नाही, कारण पत्रकात तसं आहे. असल्यास राज्यात 14,000हून अधिक वन विभागातील वनसेवकाची, 13,000 व वनरक्षकाची सुमारे 1,600 पदे वन विभागामार्फत अधिकृत अधिसूचना जाहिरात व परीक्षा आराखडा तयार करण्याबाबत शासन विचाराधीन आहे का? म्हणजे ही 13,000 आणि ही 1,600 जवळपास 15,000 जी जागा आहे तर याच्यासाठी शासन जे आहे परीक्षा घेऊन पोरांची पदभरती करण्यासाठी त्यांचा मानस आहे काही विचारलेला आहे. असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी करून
रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत कोणती कारवाई केलेली आहे हे देखील विचारलेलं आहे. नसल्यास विलंबाची कारणे काय आहे, जर नसेल केलं तर विलंब काय आहे. आता यावरती उत्तर आलेलं आहे पहा, गणेश नाईक यांचं 9व्या महिन्यामध्ये 1, 2, 3 हे प्रश्न खरे नाहीत. काय 1, 2, 3 हे प्रश्न खरे नाही म्हणजे रिक्त भरती करण्याच्या याच्यात हे खरे नाही. म्हणजे शासनानं पद आहे सांगितलेलं आहे पण याच्यात एवढी पदभरती करणार आहे असं नाहीये. ठीक आहे. चौथा जो नंबरचा प्रश्न आहे तर तो खरा आहे. ठीक आहे. 9 एप्रिल 2025 रोजी नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत वन विभागातील रिक्त पदाबद्दल सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याची सूचना दिलेल्या आहेत. वनमंत्र्यांनी अगोदरपासून सूचना दिलेल्या आहेत, ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. 4 व 5 वन विभागामध्ये सध्यास्थितीत वनसेवकाची पदे निर्माण झालेली नाहीत. वनसेवक ही जी पदं आहेत ना तर ही नवीन निर्माण झालेली नाही आहेत. ठीक आहे. मग आता याचा अगोदर काय येईल की आकृतीबंध येईल किंवा नवनिर्मित पदं आहेत तर त्यासाठी शासन जे आहे तर सेवा प्रवेश नियम वगैरे या गोष्टी होईल. अर्थात याच गोष्टीमुळे कदाचित जाहिरातीला वेळ लागू शकतो. एक महत्त्वाचा आहे, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 19/7/2025 शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील 966 वनरक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदाची बिंदू नामावली प्रमाणित करण्याची कारवाई संबंधित वनवृत्त स्तरावरती सुरू आहे. प्रश्न उद्भवत नाही म्हणजे विलंबाचे कारण नाही आहे. ठीक आहे. तर आता ही जी 966 पदं जी आहेत ना तर ही काय करावं लागतात, तर प्रमाणित करावी लागतात. प्रमाणित करावे लागतात. आता प्रमाणित करणे म्हणजे काय हे देखील एक थोडक्यात सांगतो. जर समजा शासनाच्या 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लेट्स से की काही पदं आहेत, मग ही पदं काय आहेत की तिकडच्या डिस्ट्रिक्टच्या किंवा प्रादेशिक विभागाचे जे मुख्य सचिव असतील किंवा आयुक्त असतील त्यांनी ती इन्फॉर्मेशन पाठवली. नंतर मग त्याचा एक दस्तऐवज असतो आणि जे अप्पर सचिव किंवा अवर सचिव असतात यांच्या बैठकीमध्ये हा जो डेटा आलेला आहे आपल्याकडं तर हा खरा आहे की नाही आज आता सगळ्यांसमोर ते प्रमाणित केलं जातं. म्हणजे उद्या याच्यातला जर एखादा कागद जरी गहाळ झाला तरी ते कळायला यावं म्हणून प्रत्येक जो कागदपत्र असतो त्याच्यावर सही शिक्के प्रमाणित असतात, प्रमाणित करून घेतात. म्हणजे ती जी आहे तर ती माहिती फायनल बनते, त्याच्यामध्ये कसलाही फेरफार होत नाही. प्रमाणित केले जाते. काही वेळेस उच्च समिती जी आहे ना तर ती प्रमाणित करून देते. म्हणजे त्यांच्यानुसार याचा पडताळा घेऊन क्रॉस व्हेरिफिकेशन करून हे फायनल झालेले असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता प्रमाणित करण्यासाठी काय आहे की कारवाई सुरू आहे. म्हणजे लवकरच आपल्याकडे बिंदू नामावली जी आहे तर त्याची रूपरेषा आलेली असणार आहे. आकृतीबंधाच्या संदर्भामध्ये देखील जाहिरातीच्या दृष्टीने हालचाली दिसू शकतात. आता एक्झॅक्टली ही माहिती 9व्या महिन्यातली आहे. 10, 11, 12 3 महिने लुटून गेले तरीही आणखी काहीही माहिती नाही. फक्त जे पत्र आलेलं आहे की बाबा तुमच्या ह्याच्यातले रिक्त पदं किती आहे. अतिशय संत गतीने कासवासोबत जरी रेस लावली तरी कासव कमीत कमी 200 वर्षांनी पुढे जिंकल. आणि ही जाहिरात जी आहे म्हातारपणी द्यावं लागेल का येणारच नाही हा देखील एक अर्थात हे व्यंग आहे सार्कॅस्टिकमध्ये. काही लोकांना कळणार नाही 200 वर्ष सर राहणार का असे बोलतील पण सार्कॅझम कळायला पाहिजे. ऑलराईट. एनिवेज ही जी जाहिरात आहे तर ही 31 जानेवारीच्या नंतर जे आहे तर यावरती विशेष असं अपडेट जे आहे तर ते यायला सुरुवात होईल. आणि त्यानंतरच 2026च्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 6व्या महिन्याच्या नंतरच मला असं वाटतं की यावरती ठळकपणे स्पष्टपणे आपल्यासमोर माहिती येईल. जेणेकरून ही जी जाहिरात आहे तर त्यासाठी आपल्याला तयारी करण्यासाठी एक रूपरेषा किंवा एक दिशा मिळू शकेल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.